जय जायत ना तर हेचीच गजाल याचा म्हणजे कपावर बुकू ती खालसून लागली. होणारा होताला जाणारा जाताला मागे तू फिरू नको. उगाच सांडून खऱ्याची संगत खोट्याची धरू नको. येईल दिवस तुझाही मानसा जिगर सोडू नको. तुझ्या हाती आहे डाव सारा. मुंबईपासून बाजूलाच असलेल्या जिल्ह्यामध्ये आपण आलोय सीमेलगतच. हे आमच्या ताई आहेत. ताई हे घर तुझं का? तू काय करते? शेतीच करते. अरे पावसाळी शेती झाल्यानंतर मग मुलं काय करतात तुझे? शाळेत जाते. कितवीला? एक 8वीला आहे. एक शाळा सोडलेली आहे. एकाने 5वीला. का 5वीला शाळा सोडली? पैसे नाही ना भरायचं. पैसे नाही म्हणून शाळा सोडली. दर रविवारी मी असतो ना धडपडीला, कधी पण सांगायचं. मी आता तर सांगितलं मी बस इथे पाठवेन म्हणून पोरं शिकली पाहिजेत. या आपल्याला घराची कौलं बदलायची तर त्याला शिक्षण गरजेचं आहे. आता ते घर दाखव तुझं मला. काळजी रे माझ्या देवा काळजी रे देवा. मुंबईच्या बाजूला जागतिक दर्जाचं शहर आहे. या खुर्च्या पण या ताईने बाजूवरून आणलेल्या आहेत. मी सांगतोय या खुर्च्या पण तिच्या घरात नाही. वीट पण बांधलेली नाहीये. आज काय परिस्थिती दिवस का? दादा कुठे आहेत? दादा गेला वज्रेश्वरीला कामावर. वज्रेश्वरीला कामावर गेलाय. इकडनं हवा येते तिकडनं हवा जाते. दरवर्षी कामाला जातात गणपती नंतर. आजही आपल्या या ताईच्या मिस्टरांना मगाच्या घरी गेलो ते अलिबागला गेले. तिचे मिस्टर आता वज्रेश्वरीला गेलेले आहेत. आणि इकडनं हवा येते तिकडनं जाते. बघा कशा परिस्थितीत थंडीत राहत असेल बहीण आपली. कशा परिस्थितीमध्ये हे लोक जीवन जगत असतील. तर यामध्ये पाणी नाही म्हणून एक टाकी टाकून ठेवले. त्या पाण्याचं चित्र बघा. पाणी किती शुद्ध आहे. आजही चूल आहे. या चुलीवरती आपण सांगतो का जगात 7 कोटी गॅस वाटले. आज परिस्थिती बघा कशी आहे. एकही बाजूला भिंत नाही आहे. धूर बघा कसा आहे. या धुरामध्ये आपली ताई बसते. ती थंडी इतकी असते. पावसाचे दिवस असतात. पाणीही आतमध्ये येत असेल का ताई? पाणी पण आतमध्ये येते का पावसात? पाणी असं मारत असेल ना इकडं? शिपट आला का मारताय ना. त्या पोराला पुढच्या वर्षी शाळेत पाठवायचं आपल्याला. दादा आला का तुम्ही दोघं पण या. त्याला झडपडीला इंग्लिश शाळेत शिकू आपण. हा तू रोजगार मिळत जाते का मला? अरे बापरे. पायदी नाही त्या घराला. पायदी पण नाही. आणि या जिल्ह्याचे शेकडो कोटी रुपये अखर्चित राहून परत जातात दरवर्षी जिल्हा नियोजन समितीचे. 2014 पासून 2023 पर्यंत कमीत कमी 500 कोटी रुपये परत गेलेले आहेत. आणि या जिल्ह्यामध्ये इथल्या मूळ मालकांना राहायला घर नाहीये. मुलांना शिक्षण 5वीला सोडावं लागतं कारण शाळेत जायला पैसे नाही आहेत. ही वास्तवता आहे. ही वास्तवता कधीतरी जगासमोर आली. हे लाईटचा बल्ब बघा किती आहे. 20चा बल्ब आहे. 0चा मला वाटतं. लाईट पण नाहीये. ऐका लाईट पण नाही तुझ्याकडं. लाईटही नाहीये. अशा परिस्थितीमध्ये माणसं राहतात. हे पाहून कधीतरी शहरवासियांना वाटेल का हे काहीतरी खोटी गोष्ट असेल. पण तुम्ही सत्य बघताय का कशा परिस्थितीमध्ये आजही आमच्या भगिनी राहत आहेत. बांधव राहत आहेत. आम्ही वारंवार भाषणामध्ये सांगतोय का या जिल्ह्यामधील ठाणे पालघर जिल्ह्यातील 35% आदिवासी समाज हा रोजगारासाठी शहराकडे जातो. त्यांच्या मुलांचं शिक्षण थांबतं. त्यांच्याकडील आमच्या भगिनींवरती अन्याय अत्याचार होतात. ही वास्तवता आहे. आणि आज तुम्ही वास्तव चित्र ठाणे लाईव्हच्या मार्फत बघितलेलं आहे. कल्याण लाईव्हच्या मार्फत बघितलेलं आहे. हे वास्तव जगापुढे मांडा एवढं तुम्हाला विनंती करतो. आपण पहा कशी ही पायरी. या पायरीवर उतरताना लाकूड कुजलंय का काय कुजलंय. इकडे हात लावायला गेलं ते वीट हातात येते घरात. म्हणजे कशा पद्धतीने आमचे बांधव जगतात. कशा भगिनी जगतात. लहान लहान मुलं आहेत तिला 2 या घरामध्ये. उद्या कुठली वीट पडून काय होईल याचा काय भरोसा नाही. या अशा परिस्थितीमध्ये आज 2024ला समाज राहतोय का त्याच्या तिला राहायची व्यवस्था नाही. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा देश म्हणतोय. या देशामध्ये स्त्रीचा सन्मान राखला पाहिजे अशी जिजाऊंची शिकवण आहे. या शिकवणुकीमध्ये आजही आमची भगिनी का तिला जर तिचा सन्मान अशा पद्धतीने राखला जातो का तिला बाहेर इथे आंघोळ करावी लागते उघड्यावरती. आजही तिला अशा परिस्थितीमध्ये जर आंघोळीला लागत असेल तर ती परिस्थिती कशी बदलणार, कधी बदलणार आहे. आज आपण बघायचं कोणाकडे. या ठाणे जिल्ह्याचं विभाजन फक्त आमच्या लोकांच्या सोयी सवलती जे मूळ मालक आहेत जिल्ह्याचे आदिवासी यांना सोयी सवलती देण्यासाठी चालल्या. तर या अशा सोयी सवलतीने आमचा समाज पुढे जाणार आहे का? 5वीला तिच्या मुलाला शाळा सोडायला लागली. आजही तिचे मिस्टर रोजगारासाठी वज्रेश्वरी इथे एका कंपनीमध्ये कामाला गेलेत. एका याच्यामध्ये मजुरी करायला गेले. आजही तिच्या घराला कुठूनही हात लावला तरी वीट बाहेर येते. आंघोळीला बाहेर करावी लागते.
ही परिस्थिती बदलणार तरी कधी आहे आमची? कधी आम्हाला स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांचं मिळणार आहे का? फक्त निवडणुका आल्या का आम्ही वोट बँक म्हणून आमच्याकडे बघितलं जातं का? आज स्वातंत्र्याची 76वी साजरी करत असताना इतके वाईट दिवस 76 किलोमीटरही मंत्रालयापासून नाही, मंत्रालयापासून 70 किलोमीटर ही परिस्थिती आहे. तर कधी मिळणार स्वातंत्र्य आम्हाला? कधी आमचा देश स्वतंत्र होणार? कधी आम्हाला इथल्या आदिवासींना स्वातंत्र्य मिळणार? सर बघा आमचं घर कसं, आमच्या पोरांना शिक्षा दे. तुझे मिस्टर आले का तू झडपोलीला ये, नक्कीच या घर तर आपण लगेच करून घेऊच. आणि तुझा पोरगा हा माझा भाचा आहे समजून त्याला शिक्षण देण्यात येईल. दोन्ही पोरांना इंग्रजी शिकू आपण, काय काळजी करू नको. शाळाही ते आपल्या पोरांसाठीच आपण काढले, माझ्यासारखीच नाही, माझ्यापेक्षा जास्त शिकलेली आपली पोरं शिकली पाहिजेत त्यासाठी शाळा काढले. म्हणजे निव्वळ पोलीस शिपाई होऊन आपण सुधारणार नाही. आपल्याला SP आपला बसवायचा आहे, कलेक्टर या जिल्ह्याचा आपला बसवला का प्रत्येक आदिवासी माणसाला असं घर मिळलं जाईल. किंवा आलेला निधी जो आहे शासनाचा आपल्या नावाने, तो शासनाचा निधी प्रत्येक माणसाच्या आरोग्यासाठी, शिक्षणासाठी, रोजगारासाठी खर्च होईल. अशा प्रकारे आपण त्या यंत्रणा तयार करू. तो लोकप्रतिनिधी झाला तरी स्वतःपुरती न पाहणारा असेल, तो समाजाच्या शेवटच्या माणसाचं दुःख अश्रू पुसण्यासाठी असेल, असं आपण पोरांना घडू. तू काळजी नको करू, तुझ्याबरोबर मी आहे, स्वतः जिजाऊ आहे. हा, ही पोरं तुझी आहेत का? तुझा पोरगा कुठे? तो 5वी शाळा सोडले, तो वज्रेश्वरला गेला. का वज्रेश्वरला गेलाय? तो कामावर गेला. केवढा लहान पोरगा कामाला गेलाय? बापरे. दुसरा पोरगा कुठे आहे? रिक्षालाचा. तू मला त्याला शिकवायचं होतं, तो 5वीला गेलाय. तो आला का घेऊन ये, त्याला आपण झडपोलीच्या शाळेत टाकू, त्याला शिक्षण देऊ. त्याचा शिक्षण थांबता कामा नाही. जेव्हा तो मोठा होईल तेव्हा जे घराचे कौलं बदलणार आहेत. ते अशी परिस्थिती तुझी राहून कसं काय होईल? हा, मिस्टर आले का त्यांना घेऊन ये, पोराला घेऊन ये, दोन्ही पण. हा, त्यांना चांगलं शिक्षण देऊ पण. आणि दवाखाना पण आपला आहे, अंगावर आजार काढू नका कुठला. हा, चल येऊ मा. फाटक्या जोडीत येऊन पडते रोजची नवी निराशा. सपान गाठीला धरत वेठीला कशी रे सुटावी आशा. अवसेची रात